मुस्लिम बांधवांचा पवित्र हा महिना रमजान आहे। या महिन्यात उपवास केले जातात। रमजानचं महत्त्व, बरकतीचा महिना, मनामनातील दरी कमी करून परंपरांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना, संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा, माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना आहे। माणसाला वाईटांपासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना। या महिन्यांचं पावित्र्य फार मोठं आहे। मनांचं मागणं पूर्ण करणाऱ्या, बरकतीची मुक्तपणे उधळण करणाऱ्या या महिन्यांच्या चंद्राची तमान मुस्लिम बांधव आदरतेने प्रतीक्षा करीत असतात। चंद्राच्या दर्शनाने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता निर्माण होते। मुस्लिम बांधव आपापसातील द्वेष विसरून हस्तांदोलन करतात, आलिंगन देतात। त्यांच्या निकट जिव्हाळ्याने संबंध, माहोल स्नेहमय होऊन जाते। संपूर्ण महिनाभर अत्यंत कडकडीत रोजे, 5 वेळेचा नियमित नमाज, कुराण पठण आणि अल्लाहचे स्मरण चिंतन करतात। या 30 दिवसात उपासधारकांच्या तनामनाची शुद्धी होते। म्हणून इस्लाम धर्मात रमजान महिन्याला मोठं महत्त्व आहे। हा महिना अत्यंत पवित्र आणि मंगलमय मानला गेला आहे। याचं औचित्य साधून सुरेश गायधनी मित्र परिवारातर्फे वाढोणा रामनाथ येथील जामा मस्जिदमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते। या इफ्तार पार्टीमध्ये मुस्लिम बांधवांना फराळाचे देऊन आणि स्नेहमिलन घेऊन इफ्तार पार्टी साजरी केली। या इफ्तार पार्टीला भाजपचे सुरेश गायधनी, भाऊरावजी भारसके, पोलीस पाटील मनीष काहते, शिवसेनेचे तालुका प्रमुख विष्णुपंत तिरमारे, माजी पंचायत समिती सभापती गजानन डोंगरे, जितेंद्र आखरे, उमेश माटोडे, सीतारामजी कंठाडे, सुभाष भाऊ बावणे, प्रमोद पाध्ये, नितीन गायधनी सह इफ्तार पार्टीला संपूर्ण मुस्लिम बांधव उपस्थित होते। वाढोणा रामनाथ येथे रमजान महिन्याच्या 26 तारखेला सर्व मुस्लिम बांधवांना मी सुरेश गायधनी आणि माझा मित्रपरिवारातर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन करतो। त्यामध्ये गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी यामध्ये सहभागी होते। तसेच मुस्लिम समाजाचे सर्व युवक मस्जिदमध्ये जमा होऊन या इफ्तार पार्टीचं आयोजन करतो। गावामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी आणि दोन्ही समाजामध्ये कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण न व्हावी या दृष्टिकोनातून या इफ्तार पार्टीचं आयोजन 17 वर्षापासून चालू आहे आणि भविष्यामध्ये अशाच प्रकारची इफ्तार पार्टी व्हावी आणि सर्वांनी सहकार्य द्यावं आणि शांतता राखावी अशीच अपेक्षा आहे। त्यामुळे या इफ्तार पार्टीच्या सर्व मुस्लिम बांधवांना आणि रमजान महिन्याच्या रमजान ईदच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। पवित्र स्थळी जामा मस्जिद वाढोणा रामनाथ येथे श्री सुरेश गायधनी मित्रमंडळ वाढोणा रामनाथच्या वतीनं गेल्या 17 वर्षापासून इफ्तार पार्टीचं दरवर्षी आयोजन करण्यात येते। या कार्यक्रमाला सर्व धर्माचे, वाढोणा रामनाथ येथील असलेले सर्व धर्माचे लोक, नेते मंडळी आवर्जून उपस्थित राहतात आणि मुस्लिम धर्मियातील सर्व लोक या इफ्तार पार्टीचा स्वीकार करतात। याचं कारण एकच की त्यांचा हिंदू धर्माविषयी आणि आमचा मुस्लिम धर्माविषयी आदर भाव हा नेहमी कायम राहावा, यासाठी आदरणीय सुरेश गायधनी यांच्या मित्रपरिवारातर्फे करत असलेल्या या इफ्तार पार्टीला सर्वजण सहकार्य करतात, त्याचा मी ऋणी आहे। आज वाड़ोना में जो इफ्तार पार्टी हुई उससे देखकर बहुत दिल खुश हुआ। हमारे जितने भी बिरादरान वतन भाई हैं वो भी शरीक थे और जितने बस्ती के मुस्लिम भाई थे वो भी शरीक थे। माशाल्लाह ये जो चल रहा है प्रोग्राम तकरीबन 17 साल से चल रहा है और आइंदा के लिए भी हमारे साथियों से गुजारिश अपील है कि इसको इसी चलाते रहे, बरकरार रहे। बहुत दिल खुश हुआ इस पार्टी को देखकर और हमेशा के लिए ऐसे ही भाईचारा हमारे दिलों में रहे, एक दूसरे के लिए मोहब्बत रहे, यही मेरी विनंती है।